जाणारे देवदास गेले आशापाश निवारुणी विषय तो त्यांचा झाला नारायण न आवडे जन धन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडवणे दे विषय तो त्यांचा झाला नारायण न आवडे जन धन माता पिता हरी तुका म्हणे सत्य कर्मा भावे साय खातलिया भय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण न आवडे जन धन माता पिता समचरण सरोजन संगणीला बुधावं जगडनीत पाणी मंडनम मंडनानं तरुण तुलसी माला कंजनम गंजनेत्रम सवय विलास विठ्ठलम चिंतयामि पांडुरंगाकरो त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास नका हरे कलावज्ञ जो धनार्थावतारम कलंकं कधी ज्योति काम दिवक्रम खलानी शिवादा आपणोदार दक्षिण समाधिस्थं मूर्तिं भजे ज्ञानदेवम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला दुसरे काहीच नेने हरी बोलतो वचने अति भाविका एका जनार्दने तुमचा दास त्याची आस पुरवावी सेवेलागी सेवा झालो तुमच्या लागलो निज चरणा आवो स्वामी तुके या देवा या वर्ण करावा बेर जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारोने आत्या लागून या पाया विनवी तो तुम्हाला करी टाळी बोला मुखी नाम वेळा स्वर्गे राई भक्त ऐसे झाला जे देह उदास गेले आशा पाश निवारुणी विषय तो त्यांचा झाला नारायण न आवडे जन माता पिता मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायताय हरी हे अकारण करुणावरून आले श्री भक्तकाम कल्पतरू पंढरीचा पांडुरंग पारमार आणि आपला मारुती आहे बरोबर ना यांच्या कृपाशीर्वादानं यांच्या भक्तीनं यांच्या सुपावन शक्तीनं खर तर सालवतप्रमाणे याही वर्षी आपल्या 59व्या वर्षातली 6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा सुरू झाली त्याच्या कृपाशीर्वादानं त्याच्या अथांग करुणेनं त्याच्या दयेनं आजच्या या सेवेकरता अभंग निवडलाय महाराष्ट्राचा आराध्य दैवत पंढरीच्या पांडुरंगाचे लाडके लढीबाळ भक्त जिजाई रमण आणि सदैव वैकुंठ गमन करणारे एकमेव साधू ज्यांनी 3 वेळा वैकुंठाला जावं आणि 3 वेळा वैकुंठावरून माघारी यावं सामान्य जीवा करता गाथा निर्माण करावा म्हणजे 5वा वेद निर्माण करावा आणि तो 5वा वेद 14 दिवस वया त्या वया पाण्यामध्ये लायासारखे ज्यांनी तारून दाखवला अरे त्यांच्या नावाने यम थर 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 कापायचा आणि मानवी जन्मामध्ये जगाला जो काळ खातो त्या काळाच्या माथ्यावर ज्यांनी पाय ठेवला त्या तुकाराम महाराजांचा गोडा अभंग आजच्या सेवेकरता निवडलाय
अभंग सुंदर आहे, रास्तवणीमध्ये जास्त वेळ घालवणार नाही. काय म्हणतात तुकोबाराय, 6वा दिवस मला प्राधान्य, आज अभंग कोणताही निवडायचा. आणि मग निवडलाय मी आज. मला वाटतं मागच्या वर्षी लागून या पाय अभंग निवडला होता आणि या वर्षी अभंग हा दुसरा आहे. आणि म्हणून भक्त ऐसे जाणार जे देवदास. आता ऐसे भक्त म्हणजे कैसे भक्त, जे देहावर उदास आहे अशा भक्ताची महाराज या अभंगातून करून देतात. व ज्यांना भगवान परमात्मा आवडतो अशा भक्ताची ओळख करून देतात. भगवान परमात्मा आवडावा आणि भगवान परमात्मा व्यतिरिक्त दुसरं काय आवडू. आणि म्हणून विषय तो त्यांचा झाला नारायण, न आवडे जन धन माता पिता. पण ठीक आहे, मग जग सगळं तुम्हाला आवडल, पण सगळं खरं आहे, मान्य महाराज तुकोबार आहे. पण जगत जर आवडत नसेल, न आवडे जन धन माता पिता हे जर आवडत नसेल, तर शेवटी तुमच्यावर निर्वाणीचा प्रसंग येईल. अशा वेळी तुमचं रक्षण कोण करणार. तुकोबार आहे म्हणतात, तो माझं माग पुढे उभा राहून रक्षण करण्याची जबाबदारी घेईल. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून निधी, विषय तो त्यांचा झाला नारायण, न आवडे जन धन माता पिता. पण मग सगळं खरं आहे, हल्लीच्या काळात मध्ये हे तुम्ही सांगताय आम्हाला तुकोबार आहे, पण आम्ही परमार्थ कसं करावं एवढं सांगा. तुकोबार म्हणले सोपं आहे परमार्थाचं गणित, अवघडातले पडू नका, फक्त सत्कर्म करण्याची भूमिका ठेवा. सत्याला येतो त्याला आडवं जाऊ नका, सत्याला दिनगीत येतो त्याला आडवं जाऊ नका, निदान कीर्तनाला येतो त्याला येऊ द्या, आडवं जाऊ नका. आणि आडवं जर गेला तर मी सांगत नाही, तुकोबार म्हणतात घातल्या भय भगुरला, आपलं नरका जाणे, नरकाला जावं लागल. कोणाला, जो सत्कर्म करतोय त्याला नरकाला जावं लागल. म्हणून परमार्थ सत्कर्माचा आहे गड्या, सत्कर्म असावं. म्हणून तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे साय, घातल्या भय नरका जाणे, विषय तो त्यांचा झाला नारायण, न आवडे जन धन माता पिता. विठाला राष्ट्रवाणीमध्ये जास्त वेळ घालवणार नाही. आणि खरं तर सालावतप्रमाणे याही वर्षी आपल्या श्री क्षेत्र आपलं राजूर बहुला हे गाव, आणि राजूर बहुला या गावामध्ये अगदी भक्तिभावानं प्रेमाभावानं चालत आलेला भव्य दिव्य तथा अखंड ज्ञान आहे. थोडा पुढचा आवाज तिची मोठी सांगतो, थोडं माझं नाही, ते फक्त बटन वर टाकलं, तिकडे जोडले ना लाल बटन बघा, MGP मिक्सर असेल त्याच्या कडचं बटन पुढचं, हा ते वरती टाकला म्हणजे ओके ओके. आणि म्हणून गोड आयोजनामध्ये नियोजनातली सेवा 59 वर्ष या वर्षी पूर्ण होत आहेत. आणि ज्यांच्या कृपाशीर्वादानं, ज्यांच्या आशीर्वादानं, ज्यांच्या प्रेरणेनं हा ज्ञान यज्ञ सोहळा सुरू आहे. श्री गुरुवर्य हरिभक्त परायण माधव बाबा घुले मठाधिपती इगतपुरीकर, आणि त्याचप्रमाणे निष्काम कर्मयोगी शिवराम बाबा मस्कर यांच्या आशीर्वादानं आणि माधव बाबांच्या प्रेरणेनं हा ज्ञानयज्ञ सोहळा सुरू आहे. खर तर ज्ञानयज्ञ सोहळ्याला यावर्षी 59 वर्ष पूर्ण होत आहे. पण 59 वर्षी तो वाटतंय का, असं वाटतं 100वे वर्ष आपल्या राजूर बहुल्याच्या सप्त्याला झाले. असं गोड आयोजन नियोजन तुमच्याकडे, तुम्हाला धन्यवाद देतोय. आयोजनातली नियोजनातली भव्यता दिव्यता वाखडण्यास होती. मागच्या वर्षी 9 ते 11 कीर्तन होतं, मी केलं मागच्या वर्षी कीर्तन इथं, आणि या वर्षी 7 ते 9 आहे. मागच्या वर्षीपेक्षा मला वाटतं मागच्या वर्षीपेक्षा 4 पट गर्दी जास्त मला या वर्षी दिसली. का जास्त दिसली, थोडा इफेक्ट होतो महाराज. आता ज्याला वेळ म्हणजे काही अनुकूलतेने इथे येता येतं, काय अनुकूलता असतात प्रपंचामध्ये सुद्धा. आता ती अनुकूलता इथं सांगण्याजोग्या नाही, पण त्या अनुकूलतेनुसार इथे येता येतं. आणि ती अनुकूलता ज्यांना प्राप्त झाली, काहींना झोप अतिप्रिय असते, काहींना जेवण अतिप्रिय असतं, काहींना निद्रा बहु असते, आणि मग त्या माध्यमातून येता येतं. पण आनंद वाटला मला. आणि ग्रामस्थांनी एवढा प्रतिसाद देणं म्हणजे पंढरपुरात कीर्तन केल्यासारखं वैभव आहे. आणि म्हणून सगळ्या ग्रामस्थांचं गोड असा प्रतिसाद. आणि 7 ते 9 वर्षामध्ये 7 ते 9 या कीर्तन सोहळ्यामध्ये अगदी आनंद आहे. कोणाला झोप येण्याचं कारण नाही, जेवलं खावलं का आपलं 9 साडेनऊ ला घरी, आणि मस्त पैकी गोड असं आयोजन नियोजन राजूर बहुलाकरांचं बहु आवडलं मलाही. आणि म्हणून तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. आज माझ्या वाट्याला आलेला 6वा दिवस,
6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला आली. महाराष्ट्रातील सर्व नामवंत कीर्तनकार मंडळी इथपर्यंत येऊन गेलेत आणि नामवंत कीर्तनकारांच्या यादीतून हा ज्ञानयज्ञ सोहळा सुरू आहे. आजचा 6वा दिवस आहे. 6व्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आली. ज्यांचं कीर्तन सेवादान आहे ते समस्त ग्रामस्थ आपलं राजूर बहुलाकर, बरोबर ना? आजचं कीर्तन सेवादान समस्त ग्रामस्थांचं आहे आणि म्हणून सगळ्यांच्या आयोजनातून नियोजनातून ही सेवा माझ्या वाट्याला आली. सप्ताह कमिटीने मला फोन केला आणि सांगितलं की महाराज आमचा राजूर बहुल्याचा सप्ताह आहे. म्हटलं बरं. म्हणले मग कितवा दिवस घालायचा तुमचा? म्हटलं 10वा सोडून कितवा आहे घाला. आणि मग आज माझ्याकडे 6वा दिवस ग्रामस्थांना समर्पित केला. त्यामध्ये सप्त्यातली काही 4-5 जी महत्वाची जी मला नावं माहिती आहेत त्यांनी सगळ्यांनी मला फोन केला की महाराज यावं लागल, बोलावं लागल आणि सालाबाद प्रमाणे सेवा करण्याचं सौभाग्य मला मिळालं. थोडासा मॉनिटर बंद पडला आणि म्हणून सेवा करत असताना अगदी गोड आयोजनातली नियोजनात पिन हल्ली बघा तिथं असं हा आणि म्हणून सगळ्यांच्या आयोजनातली नियोजनातली ही माझ्या वाट्याला आलेली आजची कीर्तन रूपी सेवा सुरू. हा झालं तर बघा. हा तुम्ही धक्का नका लावती, तुम्ही धक्का लावताय मेन मुद्दा. हा आणि म्हणून आयोजनातली नियोजनातली भव्यता दिव्यता वाखडण्याजोगी आणि विशेष तत्वानं इथं आलोय. गोड असे गायक, गोड असे मृदुंगाचार्य, इंद्रालाही लाजवल असे मृदुंगाचार्य. काय बोलायचंय, ते वाजवायला लागले. महाराष्ट्रात वाजवण्याच्या अनेक पद्धती, धडधड फडफड असं नाही महाराज. हे 2 पखवाज वादक माझ्या अतिप्रिय आहे. म्हणजे किती, म्हणजे मी त्यांच्या तोंडावरच नाही सांगत, बाहेर असला तरी मी त्यांची स्तुती करणारच. माझे अत्यंत प्राणप्रिय, माझे जवळीक आहेत, माझे बंधू आहेत, दोघंही गोड आहेत आणि या गावानं सुद्धा त्यांना सोडलं नाही. मला वाटतं 8-9 वर्षापासून या गावामध्ये ते येत आहेत. अगदी मनोभावानं सेवा करतायत. हे असे 2ही रत्न आहे आपल्या नाशिक जिल्ह्याचे. त्यापैकी इकडून जे वाजवतायत ते आदरणीय आपल्या नाशिक रत्न आणि नाशिक भागाचं वैभव. नाशिक भागातल्या कोणत्याही कीर्तनकारानं जर नाव काढलं पखवाज क्षेत्रातलं गोड नाव, तर त्यांचं नाव चर्चेत येते. दोन्ही पखवाज वादकांचं. आदरणीय आमचे भूषणजी महाराज जाधव, एकदा जोरदार टाळी त्यांच्याकरता वाजवायची. सुंदर वाजवण्याची पद्धत आहे भूषण महाराजांची आणि त्यांना जे पाहिजे ते वाजवत नाही, मला जे पाहिजे ते वाजवतात. असं वाजवणारं व्यक्तिमत्व आहे, सुंदर. आणि हे सगळे विद्यार्थी त्यांचे. मी आलो मगाशी, लवकर आलो होतो, या पोरांचा हरिपाठ बघितला. गोड पखवाज, त्यांचं सुद्धा गोड पखवाज तयार झालाय महाराज. एवढ्या कमी कालावधीमध्ये एवढा पखवाज तयार करून घेणं म्हणजे अवघड आहे. तसं मी त्या गोटी भागात गेलो की पहिल्यांदा तिकडे लांडगी कोळी सोडून काय दिसत नव्हतं, पण या माणसानं त्या भागामध्ये सोनं पिकवलं. आमच्या शिवराम बाबांनंतर, माधव बाबांनंतर जर सोनं पिकवायचं काम जर त्या भागात जर कोणी केलं तर आमच्या भूषण महाराजांनी काम केलंय. म्हणून धन्यवाद आहे. ही तरुण पोरं कीर्तनात आणली, याच्यापेक्षा सौभाग्य काय पाहिजे. म्हणून महाराज तुम्हाला धन्यवाद आहे. दुसरे पखवाज वादक इकडून जे वाजवतायत ते माझे अत्यंत प्राणप्रिय. वाजवण्याची काही पद्धत असते. एकाच वेळी धूम वाजवणं, एकाच वेळी शाई पण वाजवावी. हे काही ना जमलं. त्यापैकी गोड नाव आहे, त्यापैकी त्यांच्या नावातच शुभम आहे. शुभम करोती कल्याणम असं गोड नाव आहे बरं का. त्यांच्या नावातच शुभम आहे आणि म्हणून काय बोलायचं, एकदा टाळी वाजवा. लय गोड वाजवणार व्यक्तिमत्व. हातात गोडवाय, रसकताय, पाचकताय, माधुरी आहे आणि त्यांच्या हातामध्ये नजाकत आहेत. त्यांना सुद्धा धन्यवाद. आमच्या शुभम महाराजांना सुद्धा कडकडनी सुद्धा धन्यवाद देतोय. हा आडनाव कड आहे पण मध्यभागी ते वाजवायला बरं का. असं आहे मला शुभम महाराज, तुमचे आभार आहे. हा मला मगाशी जोक झाला म्हणून आठवलं मला. शुभम महाराज तुमचे आभार आहे. गायन क्षेत्रातली ही 2 व्यक्ती मला लय आवडले. नाना सुद्धा सुंदर गात आहे, पण नाना तुमचं गायन मी ऐकलं नाही, अजून पुढे ऐकणार आहे. आणि म्हणून 2ही व्यक्तिमत्व गोड गातात. त्यापैकी मला नावं माहिती नाहीयेत, पण आदरणीय आमचे खरं तर रमेश महाराज गिरे बरं का, आळंदीकर, एकदा टाळी वाजवा गड्या रमेश महाराजांकरता. लय गोड गायलं त्यांनी. मी राग दिलता त्यांना. मी म्हटलं मला किरवाणी ऐकायची आज. किरवाणी राग त्यांना दिला. त्यांनी शिवरंजनी काढली होती महाराजांनी, पण माझा आग्रह होता मला किरवाणी ऐकायची. मग त्यांनी ती किरवाणी राग काढला. एवढा सुंदर आणि एवढा स्पष्ट गायला. त्याच्यातल्या हरकती, त्याच्यातल्या जागा एवढ्या स्पष्ट काढल्या त्यांनी. रमेश महाराजांकरता टाळी वाजवली. दुसरे गायनाचार्य आमचे गोरख महाराज खामकर बरं का. लय गोड व्यक्तिमत्व महाराज. गायन जेवढं गोड आहे तेवढा स्वभावही गोड आहे दोघांचा. मला लय आवडलं. असं वाटतं तुम्ही गायला लागली की एखादी मंडपातली म्हातारी उचलावून वळावा आणि परत ठेवून द्या, फेकून नको लागल तिला. असं गोड गाणारे व्यक्तिमत्व दोघे जण आमचे खामकर महाराज, रमेश महाराज. लय आनंद वाटला महाराज, मला लय मनापासून आवडलं. नानांचं नाव काय? नानांचं नाव
आवारी महाराज मुकणेकर बर का, लय गोड गायलं ते, लय नाही गाती पण तुमच्या स्वरात स्वर मिसळ म्हणतात. हा, त्यांना सुद्धा धन्यवाद. हे सगळे माझे नाना असतील बर का, आदरणीय महाराज असतील, व्यासपीठावर सगळी महाराज मंडळी असतील. माझा जास्त कोणाशी परिचय नाही, पण तुम्ही सगळे माझे आहात. ही सगळे महाराज मंडळी असतील. विनेकरी बाबांकडे बघितल्यावर मला वाटलं बाबा महाराज सातारकर इकडे काय करायला आले. त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतोय. सगळी माझी ज्ञानदादा, निवृत्तीदादा, ही सगळी माझी तरुण पोरं कीर्तनात आले, सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. सगळ्यांनी मला या वस्तूवर फोन केले. आमचे किरण दादा असतील, आमचे दिलीपजी असतील, पोलीस पाटील असतील, संजू नाना असतील, सगळ्यांनी मला फोन केला. सरपंच साहेब सगळ्यांनी मला फोन केला. आग्रह धरला होता. आग्रहानुसार मला सेवा करण्याचं सौभाग्य मिळालं. सगळ्या सप्ताह कमिटीला मी धन्यवाद देतो, ग्रामस्थांना धन्यवाद देतोय. आणि माझ्याकडे वेळ कमी, 8:10 झालेत आणि 9:10 आपल्याला थांबायचे. 9:10 मी खाली बसलेला असेल. एवढं गोड आपण कीर्तन करू. 1 तास माझ्याकडे उरलाय. सिस्टीमवाले सुद्धा सुंदर, फक्त धक्का लावू नका तिथं आता. हा, तुमचे आभार आहे. सगळ्यांचे आभार व्यक्त करून माझ्या चिंतनाला सुरुवात. मस्तक हे पाया, मस्तक हे पायावरी, वार करी संताचा, एवढ्या पवित्र आणि पावन मातीमध्ये जन्माला जगणं वागणं गोड असावं. आणि जगणं वागणं का गोड असावं? पवित्र कुळातली माणसं आपण. किती गोडलेलं आहे. जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करते बसेरा, ओ भारत देश है मेरा. एवढ्या पवित्र कुळामध्ये जन्माला. मग पवित्र कुळामध्ये जर जन्माला तर जगणं वागणं माणसाचं गोड असं. कशा करता जगणं वागणं गोड असं मी सांगू? तुम्ही ऐकत ना सगळेच. माझा आवाज मान हलवत चला गाड्या, म्हणजे मला तरी कळलं तुम्ही आहेत का गेले झोपी झोपी. हा, आपण पवित्र कुळातली माणसं भजन गाण्या करतात. नाना बरं का, भजन गाण्या करतात. शास्त्रानं भूमिका सांगितली दादा की माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. किती वेळा बोला जरा, मला बोलण्याची आवश्यकता आहे गाड्या. किती वेळा आंघोळ केली पाहिजे? 3 वेळा. आणि एकदाच काय ती जेवलं पाहिजे. तुम्ही काय करताय? जरा मोठ्यानं बोला ना. ओ राजूरकर जरा बोला ना. आपण काय करतोय? नाना बोला ना. आपण 3 वेळा जेवतोय आणि एकदाच. आणि वरून मला सांगायला तरी पटलं पाहिजे तुम्हाला. माझं म्हणणं नाही, कबीरदासजींचं म्हणणं आहे. काय म्हटलं ते? औटा हात का मानव देह, प्रभूने तुझ दिया, खाया पिया. बटन बंद करून सांगितलं, खाया पिया तू सुख से सोया, ना जमाना खोया. मग भजनाची अर्थता आम्ही असावी. आणि जन्माची भजनाची अर्थता जर असेल तर जन्म गोड लागतो. मग जन्म गोड लावायचा कशानं? मला म्हणले भजनानं गोड लावायचं. आम्हाला प्रत्येक माणसाला आयुष्यामध्ये आल्यानंतर सांगितलंय, दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाया वचन, जिने तू जोडशी नारायण नासे जीवपण भवरोग. आणि मग भवरोगातली या माध्यमातून आम्हाला तरुण जाण्याकरता हे तर कळालं पाहिजे. आम्हाला जन्माचं महत्वाचं गणित ना हे कळालं पाहिजे. आम्ही जन्मामध्ये आलोत ना याच कारणाकरता आलो. आणि उत्तम रित्याचं भजन. पण मग कधी करावं पारमार्थ? बऱ्याच लोकांना म्हणलं का पारमार्थ करा, की म्हणते आता काय पारमार्थ कधी करायचा? कधी करायचा? ते बरोबर बोलले म्हातारपणे. पण सांगू आई, म्हातारपणी केलेला परमार्थ देवाला मान्य नाही. बरोबर ना? म्हातारपणी केलेला परमार्थ. आता विठ्ठल म्हणायचं, आता विठ्ठल म्हणायचं. म्हातारपणी विठ्ठल नीट म्हणता होय. म्हातारपणी आता टाळी नीट वाजवता येईल. म्हातारपणी टाळी नीट वाजवता येईल का? नाही होणार. हाय बोलवणार तुम्ही, अलाइनमेंट नसणार तुम्हाला. आणि मग आता तरी पुढे हाची उपदेश नका करुणाशा आयुष्याचा सकळाच्या पाया माझे दंडवत. आपुलाले चित्त शुद्ध करा. मग चित्त शुद्ध करण्याकरता माणसानं प्रत्येक क्षण हा जपून ठेवला पाहिजे. जसे 2 गडी माझं प्रत्येक क्षण टिपून ठेवतात ना, तसं टिपला पाहिजे. आणि मग महाराजांनी आयुष्यामध्ये आलोय तर भजन असलं पाहिजे. मग भजन कसं असावं? प्रेमाचं भावाचं असावं. खाली एवढी भक्ती करून सुद्धा देव मिळत नाही. का देव मिळत नाही साहेब मी सांगू?
हल्लीच्या काळामध्ये कपडे झाले छोटे. मी काय बोलतोय कळतंय? हल्लीच्या काळामध्ये कपडे झाले छोटे म्हणून लाज कुठून येणार? अन्न झालंय हायब्रिड, आरोग्य कुठून येणार? माणूस झालाय पैशाचा, माणूस की कुठून येणार? आणि भक्ती झाली स्वार्थी, तो देव कुठून येणार? तो देव कुठून येणार? वाजवा, जोरात वाजवा, वाजवायची, जोरात वाजवायची. देव मिळवायचा, भाव लय महत्वाचा. आपण म्हणतो ना एक भावगीत आहे, तुम्ही म्हणणार माझ्यावर सगळे? म्हणणार ना? म्हणणार, चला म्हणा. देवा शान पावायचा, मोठ्या ना. देवा शान पावायचा, देव बाजारचा, मणी नाही भाव म्हणे, मणी नाही भाव म्हणे. देवा शान पावायचा, देव बाजारचा. अजून पुढं गोड. दगडाचा देव त्याला, दगडाचा देव त्याला, दगडाचा देव त्याला, मातीचा देव त्याला, पाण्याचा देव, लाकडाचा देव त्याला, अग्नीचा देव, सोन्याचा चांदीचा देव त्याला. देव शान पावायचा, देव बाजारचा. अजून शाने कुणी शब्द लिहिले? खरा तो एकची जगाचे बांधवरा. जगाला आला का? आला कोटोनिया, जासी कवन्या रे गावा, आला कोटोनिया. मग भजन असावं का? भजन असावं. गुरुजी प्रत्येक माणसाच्या आयुष्यात 3 पण आहे. आपण जन्माला आलो ते कोणतं पण? मला उत्तर अपेक्षित आहे. बोला ना, बोला ना. मला तुम्हाला घेऊन कीर्तन करायचंय सोबत, जरा बोला ना. आपण जन्माला आलो दादा, ते कोणतं पण? हा, लहानपण, बालपण एकच झालं. आणि बालपण संपलं, आता मी ज्या वयात ते कोणतं पण? तरुणपण. आणि तरुणपण संपलं का कोणतं पण येतं? म्हातारपण. पण म्हातारपण संपलं का कोणतंच पण येत नाही. पण सरपण आल्याशिवाय, सरपण येण्याच्या अगोदर माणसानं जीवन जगावं. आता तरी पुढे हाचे उपदेश. नका करुणाशा आयुष्याचा सकळाच्या पाया, माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. मग तरुणपणामध्ये, बालपणामध्ये, म्हातारपणामध्ये काय काय करावं? बालपणामध्ये उड्या मारल्या पाहिजे, एक खेळलं पाहिजे, नाचलं पाहिजे. तुकाराम महाराज जसं अनुरूपानं बोललेत, गाय नाचे उडे, गाये नाचे उडे आपुलिया छंदे, मनाचे आनंद. बरोबर आहे ना? मनाचे आवडीनं जगलं पाहिजे. कोणत्या पणात? बोला. बालपणात. तरुणपणामध्ये काय केलं पाहिजे? निश्चय केला पाहिजे. निश्चयाचे बळ, तू काय म्हणे त्याची बळ. आणि फळ मिळेल कधी? निश्चय केला तर. पण म्हातारपणात काय करावं? लय तक नाही करू माणसाला. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेच्या. म्हातारपणात म्हणावं यासाठी केला होता 8 तास, आणि शेवटचा दिस गोड व्हावा. काय काय माणसं निस्ती म्हातारी होत्यात महाराज, पण म्हातारी होत नाही. काय कळालं? माणसानं म्हातारं झालं पाहिजे, पण म्हातारही झालं पाहिजे. माझ्या बरोबर आता त्या दिवशी माझं मुंबईला कीर्तन, आमच्या शेजारी एक आजोबा 80-90 वयाचे आजोबा माझी डायरी उचकली. मला म्हणले 2 दिवस सलग कीर्तन मुंबईला आहे. म्हणलं हा मुंबईला आहे. मग मला यायचंय. कुठे यायचंय? मुंबईला यायचंय. कशाला यायचंय? मला माझ्या जीवाची ममई करायची. म्हणलं आयुष्यभर नाही जात आलं मुंबईला ना, आता काय तुमचं? म्हणलं मला यायचंय. आणि म्हाताऱ्या माणसानं बोला ना, ऐकावं. म्हाताऱ्या माणसानं ऐकावं. कसं काय ना, म्हातारा असू द्या पण ऐकलं पाहिजे. आणि मग मी ऐकलं. म्हणलं चला आता मला काय डोक्यावर यायचं का? गाडीत बसून यायचं. मग गाडीत बसवलं, गेलो मुंबईला. आजी बरं का, आजी आदल्या दिवशीचं कीर्तन संपलं अगं. आणि कीर्तन संपलं का, आणि मग मी झोपलो. सकाळी उठलो, माझी देवपूजा उरकली. सकाळी सकाळी ते गाव, आपल्या गावाकडची बरीच माणसं मुंबईला आहे. एका गावकऱ्याचा फोन आला, नाना चहा प्यायला. सकाळी सकाळी 7-7:30च्या दरम्यान फोन आला. मग मी गेलो त्यांच्या बिल्डिंग खाली गेलो. आता शहरामध्ये 35-40 मजल्याच्या बिल्डिंग. आता एवढ्यावरती जायचं काय मिळ लागायचे? तिथं काय घर नंबर, घराचं नाव सांगितलं काय तिथं घर मिळणार आहे वय? तिथं फ्लॅट नंबर असतो. आणि मग त्याला फोन केला, म्हटलं तुम्हीच खाली या आणि घेऊन आम्हाला वरती जा. त्याला खाली असतो, आम्ही बिल्डिंगच्या खाली जाऊन थांबलो. पण शहरामध्ये काय काय माता मावल्या सकाळ सकाळी चालायला जातात. त्याला एक शब्द आहे, आपण काय म्हणतो त्याला? मॉर्निंग वॉकला जाणं म्हणतात त्याला. आणि मॉर्निंगला गेल्या होत्या, त्या आल्या की बिल्डिंगला वरती जाण्याकरता आणि खाली येण्याकरता काय असते? लिफ्ट असते. आणि त्या यायच्या, त्या भिंतीला एक बटन होतं, भिंतीला ते बटन दाबलं का दरवाजा उघडायचा. त्या आतमध्ये जायच्या, दरवाजा बंद व्हायचा. त्या वरती गेल्या का ते उतरून घ्यायचं. आणि त्यांच्या मुली ऑफिस करता त्या लिफ्ट मधून खाली यायच्या, त्या दरवाजा उघडायचा आणि त्या मुली बाहेर पडायच्या.
माझ्या बरोबर जे आजोबा होते का ते बारीक पाहिजे काय मशीन आहे रे, इकडून म्हातारे शिरतात आणि तिकडून पूर येऊन बाहेर पाडत्या. हा आता मला कळालं मला कळालं ना नानाला काय झालंय, पण काय गोष्टी घबरावून आनंद गेले माझ्या जिगळे माझ्या जिगळे असते. आणि म्हटलं नाना मशीन तसे हा म्हातारा 5व्या मिनिटाला मायाव धावलं, तुला अक्कलच नाही मायाव. मला म्हटलं अक्कल नाही, म्हणलं अकलीला काय झालं, आमचीच भांडणं सुरू झाली. म्हणलं अकलीला काय झालं, लवकर सांगायचं, आपल्या म्हातारीला पण आणलं असतं मस्तीत घातला. काय काय माणसं म्हातारी होत्यात पण म्हातारी होत नाही, मला हे सांगायचंय. प्रपंच सुटत नाही त्यांना. महाराज म्हणले प्रपंचात कसं असावं ऐका, तुकोबार आहे म्हणले संसारी भजन करावे वेळोवेळा, भजन करावे भजन करावे वेळोवेळा, संसारी असावे नसावे, संसारी असावे नसावे, संसारी असावे आसनी नसावे, संसारी असावे आसनी नसावे, वेदशास्त्र उभारी पाय सदा, वेदशास्त्र उभारी पाय सदा, कोणी संसारी जीव वेगुतारी, वेदशास्त्र उभारी पाय सदा, वेदशास्त्र उभारी पाय सदा सदा. काळीवाळी वाजकडं महाराज म्हणले मग संसारात कसं असावं, पक्षी अंगणी उतरती तोनी राहती तैसे असावे जोवरी प्राचीनाची. मग ह्या माध्यमात आम्ही प्रपंच करावा, प्रपंच नेटका असावा. कारण की का प्रपंचाचं गणित फलकट आहे, फलकट तो संसार. माईक बंद करून सांगितलं येथे सार भगवंत, आणि मग येथे सार भगवंत शिट्टीचा असेल तर आम्ही माईक बंद केला पाहिजे. आणि मग बंद केला आम्हाला सांगायला लागले जन्मातलं महत्वाचं गणित. आणि सर जन्मामध्ये आम्ही आलोत ना तर हे गणित आमच्या जवळ असावं. काय गणित आहे महाराज, महाराज म्हणले आमच्या जवळ भावाचं आणि प्रेमाचं गणित असावं. देव भावानं मिळतो. मग महाराज पण देव मिळण्याकरता पहिली गोष्ट काय लागेल, देव मिळण्याकरता संगत लागेल. आज तुम्ही कीर्तनात आलात ना, तुमच्या संगतीनं बरीच लोक येत आहे, मान्यच करावं लागेल तुम्हाला. संगत जर चांगली असेल ना बरं का तर कीर्तनात येता येतं. मी काय बोलतोय कळतंय, संगत जर चांगली असेल ना तर कीर्तनात येतोय. लाख मित्र असतील तुम्हाला कुठेतरी फिरायला नेणार आहे, पण एखादा तरी मित्र असा माळकरी जो आळंदी पंढरपूरला नेणारा असावा जवळ. अरे नाही तर अख्खा गाव मामाचा असं नसावा, एक तरी कामाचा असावा. आणि तो कामाचा कसावा, महाराज आमचं जन्माचा उद्धार करणारा असावा, उद्धार करणारा असावा. उधारी करणारा असावा, उद्धार करणारा नाही कळालं, उद्धार करणारा असावा, उधारी करणारा नसावा. आणि मग संगतीला महत्व आहे. संगतीचं महत्व सांगू, संगतीचं महत्व काय, संगतीचं महत्व आमचे डॉक्टर बाबा प्रसंग आवडीनं सांगत असतात. एका भुंग्याची एका किड्याची संगत झाली, माझ्या आवडीचा पुरावा बरं का. कोणाकोणा संगत झाली बोला, भुंग्याची आणि एका किड्याची संगत झाली. किड्यानं भुंग्याला म्हटलं क्रिस्का सुनेगा गाणं, नाही सुनेगा, क्रिस्का नाही सुनेगा, नाही सुनेगा, क्रिस्का नाही, मैत्री का सुनेगा. आणि मग किड्यानं गाणं म्हणून दाखवलं कोणाला, भुंग्याला. त्याला इंस्टाग्रामचा पण थोडाफार अभ्यास करावा लागतो. आणि मग भुंग्यानं म्हटलं ठीक आहे. किडा म्हटला मग म्हणून दाखवतो, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखं. दोघांना गाणं बिणं म्हणून दाखवलं. आणि किडा म्हटला मग चल माझ्या घरी. किड्याला लय किडा किडा म्हटला चल माझ्या घरी. कोणाला म्हटला, कोण तुम्ही बोला जरा. भुंग्याला म्हटला. मग भुंगा म्हणला चल कल करेसो, आज करेसो. अभि क्या चलो. दोघे जण निघाले. दोघे जण निघाले. दोघे किडा पुढं भुंगा माग बरं का. आता किडा कुठं राहतो आजी माहिती का तुला, किडा कुठं शेणात राहतो, शेणात. आणि त्याचं खाणं सुद्धा शेणात. अगं न्यालं भुंग्याला किड्यानं, किड्याला निघालं आणि भुंगा आला. आता जो मकरंद घेऊन जगत होता, सुगंध घेऊन जगत होता भुंगा,
त्याला नाईविलाजामुळं मैत्रीमुळं काय खावं लागलं. कधी कधी मैत्रीत, तुम्ही बोला ना जरा, आता बोला ना, पुढे पुढे बसलेले बोला ना. कधी कधी मैत्रीत आणि मग खाल्लं. कोणी खाल्लं? भुंग्यानं. आणि भुंगा म्हटला किड्याला, तू माझा पाहुणचार केला ना, चल माझ्या घरी. मग भुंगा पुढं किडा माग. आता भुंगा कुठं राहतो माहिती का? कमळाच्या किंवा गुलाबाच्या कंट्या फुलामध्ये भुंगा राहतो. आणि मग किडा आला भुंग्याच्या माग आणि कमळाच्या फुलामध्ये भुंग्याचं राहणीमान. किड्याला आणलं. जसं ते कमळाचं फुल होतं तसा प्रवेश केला त्या फुलामध्ये, बरं का, पक्षात नाही, फुलात प्रवेश केला. आणि फुलात प्रवेश केला आणि तुम्हाला नाही कळलं, जाऊ द्या. हा. आणि मग आहे ना, प्रवेश केल्यानंतर जसा किडा आला, आयुष्यात कधीच एवढा सुगंध घेतला नव्हता. जसा किडा आला तसा डायरेक्ट बेशुद्ध पडला. कारण की एवढा सुगंध कधी घेतलाच नव्हता. कोणी? बोला ना तुम्ही, कोणी घेतला नव्हता? दावतो काय हळूच बोलला. आणि मग किड्यानं सुगंध घेतला आणि किड्यानं जसा सुगंध घेतला, किडा डायरेक्ट बेशुद्धच पडला. अशाच काही गोष्टी आमचे बाबा म्हणत असतात. जन्मात काही गोष्टी अशाच मिळतात, ज्या जास्त मिळाल्या त्या सुद्धा माणसाला सांभाळता आल्या पाहिजे, बरं का. लय आलं माणसानं होरळून जायचं नाही, आणि गरिबी आली तर माणसानं लाजायचं नाही, आणि श्रीमंत आली तर माणसानं, जुन्या काळातली लोक म्हणायची. आणि मग ते किडा बेशुद्ध पडला. शेजारी पुजारी होता आपल्या इथं, मारुतीराज पुजारी. काय नाव ते? पुजारीच नाही होय तुमच्या गावात, बरं. आणि मग समस्त ग्रामस्थ पुजारीच होता. आणि मग एक पुजारी आला आणि एक फुल तोडलं आणि फुल मारुतीरायाच्या चरणावर नेऊन वाहिलं. भुंगा मस्त म्हणायचा, उठ. पण ते किडा बेशुद्ध पडलेला होता. फुल तोडलं आणि मारुतीरायाच्या चरणावर नेऊन वाहिलं. जसं फुल मारुतीरायाच्या चरणावर नेऊन वापटलं किंवा ते पडलं, वाहिलं, त्याच्यातला किडा शुद्धीवर आला. पाहत होतो काय, अरे कुठं आलो? मारुतीरायाच्या चरणावर आलो. माझी लायकी नसताना, माझी पात्रता नसताना चांगल्या व्यक्तीची संगत केली, हनुमंतरायाच्या चरणावर जागा झाली. आज मला तेच सांगायचं तुम्हाला, संगत जर चांगली असेल ना, संगत चांगली पंगत सुद्धा मिळते. आणि संगत जर चुकली, कुसंगे नाडी टाळी वाजवा महाराज. आणि मग जन्मातलं महत्वाचं आम्हाला संगत लय महत्वाची. आणि संगतीत आलं का मग आम्हाला संत टाळे वाजवायला सांगतात. मी नेहमी सांगत असतो माझ्या कीर्तनातून ना, मी एवढे 5 मिनिटं नेहमी सांगत आलो. तुम्ही कीर्तनात आलात, बटन कीर्तनात आलात ना, टाळी वाजवली, लोक लय मानतील आपल्याला. आता बघा, तुम्ही टाळ्या वाजवतो ना, हाताच्या गड्या का नंतर वाईना घालताय, पण टाळ्या वाजवताय, हे लय महत्वाचे. आणि कीर्तनात टाळी वाजवताय, टाळी वाजवली तर लोक मानतील, काय भाविक आहे कीर्तनात टाळ्या वाजवतोय. आणि कीर्तन संपलं, रोडला जाऊन टाळ्या वाजवा बरं. हे म्हणते नेड झालं, याला उचला पहिल्याला. टाळी इथंच वाजवत येते, इथं वाजवत येते. पण कीर्तनात टाळी वाजवली पाहिजे. मी प्रमाण देऊ दादा, काट कीर्तनात टाळी वाजवली पाहिजे माहिती बरं का कीर्तनात ना का टाळी वाजवली पाहिजे माहिती सांगू का? आता तुम्ही कीर्तनात टाळी वाजवतायत ना, मी नाही सांगत, तुकाराम महाराज म्हणतात, जेथे कीर्तनाची जागा तेथे असे देव किंवा पांडुरंग उभा. बरोबर ना? जिथं कीर्तनाची जागा आहे तिथं कोण येतं? बोला कोण येतं? पांडुरंग येतो. पांडुरंग परमात्मा येतो. आणि पांडुरंग परमात्मा आला की तो पाहत असतो कोण टाळ्या वाजत आहे, कोण टाळ्या वाजत आहे, कोण निष्ठ एवढ्या हात कळतो इथपर्यंत हात आणतात, परत मागण्या द्या, लागण माझ्या हातात, लागण माझ्या. पण मग इथं टाळी वाजवलीच पाहिजे का? कीर्तनात टाळी होय पातकाची होळी म्हणून वाजवावी.
जो करेल टाळ्यांची टाळाटाळी त्यासी यम कवटाळी. म्हणून आता पाहिलं का मला माहिती ना. अजून लय फायदा सांगतो तुम्हाला. राजूरकर आहे का? मला माहिती तुम्हाला सांगतो पुढे ऐका. तुम्हाला सांगतो आता. तुम्हाला सांगतो महाराज बर का. टाळी वाजवली ना टाळी. थोडस अध्यात्माचं थोडासा फायदा मी सांगतो तुम्हाला. टाळी वाजवल्यानंतर पाप जळतं. बरोबर पाप जळतं म्हणजे कशानं? कीर्तनात टाळी होय पातकाची होळी प्रमाणे अजून महापाप राशी केल्या ती होळी आणि वाजविता टाळी विठ्ठल नामे. विठ्ठल नामातली टाळी पाप जाळण्याचं काम करते. नवे नवे विघ्नांची होळी करण्याचं काम काय करते? टाळी. पण ती निस्ती नाही वाजवली पाहिजे, मनोभावानं वाजवली पाहिजे. ही टाळी मनोभावानं वाजवली की तो तारतो. थोडस पुरावा सांगू. माझे पुण्यात एक चांगले मित्र आहेत आणि मी नेहमी त्यांच्याकडे जात असतो. माणसानं शहाण्या माणसाजवळ बसावं. ना काय मत आहे? बोला दादा काय मत आहे? बोला ना. कोणाजवळ बसावं? बोला ना. शहाण्या माणसाजवळ जरूर बसावं, पण माणसानं शहाण्याच माणसाजवळ बसावं. नाही कळालं? बरोबर. माणसानं शहाण्या माणसाजवळ जरूर बसावं, पण माणसानं शहाण्याच माणसाजवळ बसावं. आती तुमचं नाही पाठते? अतिशहाणा. हा म्हणून बसताना सुद्धा माणसानं चांगल्या माणसाजवळ बसावं. आणि ते पुण्यातले डॉक्टर आहेत माझे चांगले मित्र आहेत. हृदयविकारावर काम करतात ते. हर स्पेशालिस्ट आहे आणि नितू मांडकेंच्या हाताखाली सर्जन होते ते. नितू मांडके म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर ज्यांनी यशस्वीरित्या शस्त्रक्रिया केली होती त्या डॉक्टरांचं नाव नितू मांडके. आणि त्या डॉक्टरांच्या हाताखाली जे होते ते डॉक्टर कथे. आणि मी त्या दिवशी त्यांच्या कॅबिन मध्ये बसलो. काही प्रश्न उपस्थित केले की मी लोकांना रोज ज्ञान सांगतोय, टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा म्हणतोय. पण एक दिवस लोक मला अडवतील, कीर्तनात म्हणतील हो महाराज निष्ठा सांगताय पण फायदा काय? त्यांना विचारलं. त्यांनी मला इतकं भारी पटवून सांगितलं. कॅबिनचा दरवाजा लॉक केला. माझ्याजवळ आले. मला म्हटले महाराज टाळ्या वाजवा. मी न लाज बाळगता काय वाजवली? टाळी वाजवली. 3 मिनिटात टाळ्या वाजवत 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 विचारलं मला 3 मिनिटानं. थांबा म्हणले. स्टॉप. थांबलो आणि म्हणले एवढ्या भागाला काय जाणवलं? म्हणलं तुमच्या पुण्यातल्या भाषेत सांगू आमच्या ग्रामीण भाषेतल्या? दोन्ही भाषेत सांगितलं. म्हणले पुण्यातल्या भाषेत सांगा. पहिल्यांदा पुण्यातल्या भाषेत सांगितलं. वेदना झाल्या. हाताला टाळी वाजवल्यानंतर एवढ्या भागात काय येतात? काय होतात? वेदना होतात. आणि गावठी भाषेत बोलायला गेलं तर एवढ्या हाताला मुंग्या येतात. टाळी वाजवल्यानं काय येतात? बोला काय येतात? मुंग्या येतात. म्हणजे हा भ्रम काढून टाकायचा की मुंग्या फक्त 90 रुपयांनीच येतात. काही ना आज कळन, काही ना उद्या कळन. काही उद्या पत्र्याच्या नळ्यात पाहून म्हणतील हा. त्यांना मी काय करणार आहे? ज्याला कळल त्याला कळल, ज्याला नाही कळल त्याला बाबा काय करल अशी गोष्ट आहे. आणि मग टाळ्या वाजवल्या. माझ्या हाताला मुंग्या आल्या आणि म्हणले का मुंग्या आल्या? या हातांमध्ये हजारो नाड्यात नाड्या. शिरा बोलतात त्याला. इंग्रजीतून सायन्स कोणाचं झालं असेल तर त्याला सायन्स मधून एक शब्द आहे पल्स बोलतात. पल्स. या हातातल्या नाड्यांना काही ताकद आहे. काय काय ताकद आहे? जो कोणी विठ्ठल नामात टाळी वाजवतो त्याच्या संपूर्ण शरीरातलं रक्त शुद्ध करण्याचं काम या हातातल्या नाड्यांक दिलंय. आणि ज्या वेळेस आपण विठ्ठल नामात टाळी वाजवतो त्यावेळेस आपलं रक्त शुद्ध होतं. आणि रक्त शुद्ध झालेल्या माणसाला विज्ञान सांगतं की कधीच हृदयविकाराचा झटका येत नाही. म्हणून विठ्ठल नामात टाळी वाजवली पाहिजे. हा फायदा आहे. हे कीर्तन सुरू झाल्यापासून म्हणतो टाळ्या वाजवा. कोणीच वाजवत नाही. आता फायदा सांगितलं कशी वाजवितात म्हणून वाजवली पाहिजे. होतं काय टाळीनं? महाराज म्हणले टाळी वाजवावी टाळी वाजवावी टाळी वाजवावी पुढे उभारावी टाळी वाजवावी टाळी वाजवावी टाळी वाजवावी पुढे उभारावी वाटती चालावी वाटती चालावी पंढरीची टाळी वाजवावी टाळी वाजवावी टाळी वाजवावी टाळी वाजवावी टाळी वाजवावी पुढे उभारावी टाळी वाजवावी
वाजवावे टाळी वाजवावी घोडे उभारावे टाळी वाजवावी टाळी वाजवावी घोडे उभारावे घोडे उभारा. आणि मग टाळीचा फायदाच आहे. ही टाळी आम्ही त्याच्या नामस्मरणामध्ये समर्पित करावी. पण ही वाजवता कुठं येईल? महाराज म्हणे एकच टाळी झाली चंद्रभागे बाळवंटे माझा ज्ञान. ही संताच्या सानिध्यात वाजवत आहे, बरोबर. आणि संताचं सानिध्य असलं की महाराज म्हणले जन्मगोड लागतो. जन्मगोड का? संताच्या सानिध्यात अर्धा क्षण जरी बसलं तर तेने होय शांती. मत पापा अर्धा क्षण घडता संताचे संगती. किंवा ज्ञानोबाराने हरी पाटलेला संताचे संगती मनोमार्ग संताचे संगती मनोमार्ग गती अकरावा श्रीपती येणे श्रीपती येणे पलते अकरावा श्रीपती येणे पलते. हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा हरि हरि हे म्हणा हरि हरि हे म्हणा पुण्याची गणना पुण्याची गणना मुखे म्हणा हरि मुखे म्हणा पुण्याची गणना पुण्याची गणना गणना कोण करी आणि मग आम्ही टाळी संताच्या सानिध्यात वाजवता येईल. मार म्हणले संताविने शक्य नाही, संताविन प्राप्ती नाही. ऐसे वेद दिवाई. मग महाराज लय संताचं गणित सांगितलं तुम्ही की सुरुवातीपासून 8:30 वाजून गेले तुकोबार आहे. संताच्या सानिध्यात होतं गणित. पण मग संताच्या सानिध्यात संत कसे आहेत एवढं तर सांगा. तुकोबार आहे म्हणले संत म्हणजे सोपी गोष्ट नाही. संत नवती जगा मानसा त्या सारे समुद्र नदी नवे पैगा पाषण मानू नये संत नवती जगा मानसा त्या सारिके. आणि मग संताचं गणित एवढं गोड आहे. बर 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 मान्य आम्हाला तुकोबार आहे. मग एक संताचं गणित सांगा. संत कसे असतात? तुकोबार आहे संत म्हणजे भक्त आहेत. आणि भक्त कसे असतात? तुकोबारांनी आज भक्ताची अर्थता लिहिली अभंगाचं पहिलं चरण. उदास भक्त जाना जगही उदास वा 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 जगही उदास भक्त ऐसे जाना जगही उदास भक्त जाना जगही उदास भक्त ऐसे 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 जाना जगही उदास. वाह बहुत बढ़िया. वाह गायक. जगही उदास भक्त ऐसे जाना जगही उदास भक्त ऐसे जाना जगही उदास भक्त ऐसे जाना जगही उदास गेल्या पासनी वारोनी
झाला नारायण विषय तो त्यांचा 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 झाला नारायण विजय नारायण विजय तो त्यांचा हे भक्त गेले आशा पाश गेले आशा पाश अभंगाचं पहिलं चरण गोड गाऊन दाखवलं. भक्त ऐसे जाना भक्त ऐसे जाना जे देही उदास भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पास निवारून गेले आशा पास निवारून. महाराज म्हणले बघा अभंगाचं पहिलं चरण गोड गायलं गोड गाऊन दाखवलं. उदास हा शब्द आला अभंगात. उदास उदास म्हणजे त्यांची उदासीनता महाराजांनी सांगितली. जी देहावर उदास आहे, जगावर नाहीये, देहावर, स्वतःच्या देहावर. ज्यांना जगाची कोणतीच आस नाही, म्हणजे नकोय पैसा, नकोय द्रव्य, कोणतंच नकोय, गेली आशा, आस नाहीये, पास जगाला काळ खातो, त्यांना काहीच करू शकत नाही. जगा काळ काय, आम्ही माथा दिला पाय, मग काळ खातो जगाला, पण त्यांना काही करू शकत नाही. आणि काळ अशी गोष्ट आहे आजपर्यंत कोणाकरता थांबला नाही. जगातली महत्वाची भूमिका बरं का, जगातली महत्वाची भूमिका, काळ आजपर्यंत कोणाकरता थांबलेला नाही. अगदी उपमुख्यमंत्र्यांपर्यंतचं उदाहरण घ्या, किती पैसा असू द्या, नाही थांबत, नाही थांबत. आपल्याकरता माझं म्हणणं आहे गड्या, जर एवढ्या मोठ्या माणसांकरता जर काळ थांबत नाही तर आपण जीवन जगलं पाहिजे. माझं लय महत्वाचं वाक्य आजच्या कीर्तनात. माणसानं कोणता क्षण कसा येईल माहिती नाही, माणसं जगती नाही हो, माणसं जगती नाही, याच त्याचा हेवा देवा चालूच आहे. पण माझं एकच म्हणणं आहे, आनंदानं आयुष्य जगा. उद्याचा दिवस आपला आहे का नाही हे माहिती नाही, म्हणून चांगला आत्ताचा क्षण येऊ द्या ना, कुणी भांडू द्या, भांडणाचं रूपांतर सुद्धा आनंदात करून घ्या. आलाय ना तो भांडण करायला, त्याला हसत पाठवा. माझं म्हणणं आहे, एखादा लय भांडतो ना त्याला चांगलं शिकवा, चांगलं बोला. एखादं लय जमिनीवरून भांडणं, हे बाबा हे घे, तुला काय लागल तेवढं घे, कोणाला सोबत नाही लिहायचं महाराज. म्हणून माझं म्हणणं आहे, जगण्याकरता पैसा लागतोच आणि पैसा असलाय पाहिजे, पण एवढा आहे नका की त्या पैसाच आपल्या मृत्यूचं कारण म्हणत, असं नकोय. महाराज जगलं पाहिजे, जगलं पाहिजे आयुष्यामध्ये, कारण जगलं पाहिजे. एका पोपटाच्या भूमिकेतलं उदाहरण आहे, गरुड पुराणातलं उदाहरण आहे बरं का महाराज. एका पोपटाकडे बघून यमराज्य हसले, थोडा मॉनिटर माझा, यमराज्य हसले. कोणाकडे बघून हसले बोला ना, पोपटाकडे बघून हसले. आता पोपट म्हणला दुसरं कोणी हसलं असतं तर जमलं असतं, कोण हसलं मायाकडे बघून, यमराज हसले. म्हणले कुष्ट गडबड आहे. मायाक बघून यमराज ज्या अर्थी हसले त्या अर्थी माझं दिवस संपलं. आणि मग पोपट झालं नाराज झाल्यावर बरं का, पोपट नाराज झाल्यावर तेवढ्यात पोपटाचा मित्र गरुडजी आले. गरुडजी म्हणजे विष्णूजींचं वाहन. आल्यानंतर काय झालं पोपटजी, तुम्ही लय नाराज म्हणले, माझ्याकडे बघून आज यमराज्य हसले. अहो दुसरं कोणी हसलं असतं तर जमलं असतं, पण माझ्याकडे बघून कोण हसलं, यमराज हसले. माझं त्या अर्थी माझं दिवस संपलं. तुम्ही म्हणले, गरुडजी म्हणले, तुम्ही काय काळजी करू नका, मी आहे ना, मी आहे, काळजी करायची गरज नाही. जोपर्यंत हा गरुड जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला काय होऊ देणार नाही. चला मी चाललो आता 7 समुद्र पलीकडं, तिथपर्यंत नेऊन ठेवतो. तिकडे नेलं ना, तिथपर्यंत यायला या मला कमीत कमी 10-15 दिवस लागतील. तिकडे नेऊन ठेवतो तुम्हाला. उचललं पोपटाला, कोणी उचललं, गरुडानं उचललं आणि नेलं. गरुडजीनं उचललं, नेलं 7 समुद्रा पलीकडे एका टेकडी, उंच टेकडी नेलं आणि तिथं ठेवलं. इथून हालू नका, मी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत इथून हालू नका. पोपटाला बसवलं तिथं, उंच टेकडी नेऊन बसवलं आणि तिथून गरुडजी निघाले आणि यमलोकात गेले. यमलोकात जाऊन आता यमलोकी जेवढी लोक होती यमराजा समोर जाऊन समोर उभे राहिले. आता राजातली यमलोकीतली सगळी लोक या गरुडजींना पाहिल्यावर सगळे उभे राहिले.
इंद्राचं वाहन आपल्या दरबारात आले म्हणल्यावर रिस्पेक्ट एवढं उभे राहिले आणि उभे राहिल्यानंतर म्हणले गरुडजी म्हणले यमराजांना दंडवत घातला. म्हणले काय झालं तुम्ही माझ्या मित्राकडे बघून हसले? ते म्हणल्या कोणाकडे? ते म्हणले माझे पोपटजी मित्र आहे त्यांच्याकडे बघून तुम्ही हसले. काय झालं हसायला? जर त्याच्या मरण जर असल तर तो माझा मित्र आहे, त्याला मारू नका, माझं वचन आहे, त्याला मारायचं नाही. गरुडजी म्हणले मी कुठं त्याला मारणार आहे? त्याचं मरण एका 7 समुद्रा पलीकडं एका टेकडीवर एका मांजराच्या मुखातून होणार आहे. तुम्हाला नाही कळालं मला काय बोलायचं ते? गरुडजी म्हणले उलट त्याला वाचवण्याच्या ऐवजी त्याला मी मृत्यूच्या दाढेत नेऊन टाकलं. तसंच आपलंय. आपण कधी कधी निश्चितपणानं आपण बोलू शकतो की आपलं जीवन इथं नव्हतं संपायला पाहिजे, तिथं नव्हतं संपायला पाहिजे, पण घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. म्हणून आता तरी पुढे हाचे उपदेश नका करुणा अशा आयुष्याचा, सगळ्याच्या पाया माझे दंडवत. मग भक्त सांगायला लागले तुकोबर आहे. मग जिथे आवृत असे, कोणती आवृत असे? तुकोबर म्हणले माझंच सांगतो मी उदाहरण, लोकांचं कशाला? मला त्याच्याशिवाय काय आवडतच नाही, भगवंताशिवाय. आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागालिंग पुंडलिक, हे सांगितलं ना देवानं, आणि म्हणून तुम्हाला सांगतोय अरे ग्यारे होऊ नका, रान बरी विटेवरी ज्याची पाऊले समान तोचे. पण विनंती कोणाला कोणाला करतात बघा ना. पहिली विनंती की गाते कोण? चहुवेदी जाण, शाही शास्त्री कारण, 18 हे पुराण, हरीची गाते श्रोते कोण? ज्याला माहिती होतं पुढच्या 7 दिवसात मला सर्प चावणार आहे आणि सर्पाच्या दंशातून माझा मृत्यू होणार आहे. परीक्षित राजा चतुर एकच आहे, चतुरा तो गुण लावण्याची खाणी, मुकुड सगळा म्हणी धन्य तोची बेटो. चतुर झाले. विनोदी नारजी विनोदी आहे. दुष्यते कोण? इथं शेजारीच एक जिल्हा आहे, मला वाटतं नगर जिल्हा आहे, आणि नगर जिल्ह्यामध्ये आपला शेजारचा तालुका अकोले तालुका. मी त्या अकोले तालुक्यामध्ये कीर्तनाला गेलतो. श्रावण महिन्याचा आदला दिवस होता, आणि श्रावण महिन्याचा आदला दिवस म्हटलं का काही लोकांचा सण असतो. श्रावण महिन्याचा आदला दिवस काही लोकांचा सण असतो. तुम्हाला नाही कळालं वय? त्यांचा सण असला की जाम भाविकाचा, आणि मग त्यांचा सण होता. त्यांचा सण होता, आणि त्यांचा सण असल्या कारणानं कीर्तन संपलं, आणि ज्यांचा सण होता का नाना तेच माझ्या पाया पडायला आली आणि म्हणले महाराज तुम्हाला प्रश्न विचारायचा. म्हणजे विचार. मी चांगला होता, म्हटलं विचार. हा म्हटलं विचार. प्रश्नाचं उत्तर देताना आलं तर तुम्हाला माझ्या पाय पावा लागल. मला कोणाच्या? जण त्याच्या. म्हणलं विचार. मला वाटलं आता याचे प्रश्न असून काय असणार आहे. बघा प्रश्नाचं उत्तर देताना आलं तर तुम्हाला माझ्या पाय पडावं लागल. म्हणलं पडन. पण म्हटल्यानंतर तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे, वारकरी संप्रदायात असे एक साधू होऊन गेले की त्यांनी एका गोटात 7 सागर पिले, त्यांचं नाव काय? आता मला उत्तर येत होतं. मला माहिती होतं यांची डेन्सिटी किती लांब असते, यांची फ्रिक्वेन्सी किती लांब असते, ती लय लांब नाही जाते. त्यांनी जर घेतलेली असेल ना तर ती लय लांबचा नाही विचार करते, जवळचा विचार करतात. तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी, असं त्यांचं. आणि मग त्यांनी प्रश्न लांबचा नव्हता विचारला. तो म्हणला वारकरी संप्रदायात असे एक साधू होऊन गेले की त्यांनी एका गोटात 7 सागर पिले, त्यांचं नाव काय? आता मला उत्तर येत होतं. म्हटलं अगस्त ऋषीनं एका गोटात 7 सागर पिले. म्हणलं वा हुशार तुम्ही, हुशार. पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं. म्हणला दुसरा प्रश्न असा आहे, वारकरी संप्रदायातले अगस्त ऋषी जर एका गोटात 7 सागर पिऊ शकतात तर असा कोण आहे की त्यांच्यापेक्षा जास्त सागर पिऊन दाखवलं? आता मात्र अडकलो मी. आता मला काही उत्तर देता येणार. त्याला म्हटलं मला काही येत नाही भाऊ, आता हे कुठं वाचलं नव्हतं, कुठं ऐकलं नव्हतं, कुठं पाहिलं नव्हतं. त्याला म्हटलं तू उत्तर सांग. तो म्हणला तुमचा 8 पर्यंतचा अभ्यास शून्य. म्हटलं बरं विचार, तू सांग मला उत्तर. तो म्हणला महाराज हा पठ्ठ्या अख्या एका गोटात 9 सागर पिऊन आलाय. तुम्हाला नाही कळायला जाऊ द्या. त्या दिवसापासून तशी माणसं दिसली तरी माझी गल्ली चेंज करतो, ना दिसलं को लागायला. मग फेरा बिरा फिरला तर कोण. आणि बघ महाराज म्हणले अगस्त ऋषी दुष्यते ते सोहमभावी कोण? शुकाचार्य यांची कृपी द्यायची ना. या 8 जणांना महाराजांनी प्रयत्न केला. काय सेवी तो हार
आणि मग तोच एक दान सुरदाता तू भजन केलं तो सांभाळ करतो. पुरावा पुरावा आवडीचा आहे माझा, ऐकायचा पुरावा, पुरावा लय आवडीचा आहे. तुकाराम महाराजांच्या कीर्तनातला पुरावा आहे. भाऊ ऐकला असेल एखादा तुमच्या भागात शिवराम बाबा आणि चांगल्या पद्धतीने तुकोबाराचे चरित्र सांगतात. मी ऐकलेली त्यांची कीर्तन आणि मग हा पुरावा ऐकलेला आहे, पण मला थोडस माझ्या पद्धतीने सांगायचं आहे. तुकाराम महाराजांची कीर्तन पुण्यात असायची. पुण्यात पुढे लोहगावला, जिथं आता आंतरराष्ट्रीय विमानतळ झालं. कुठं झालं ते लोहगावला. तिथं ते आता नावच विमान नगर असं नाव पडलं त्याला. आणि मग तुकाराम महाराजांची कीर्तन कुठं असायची लोहगावला. आणि तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला छत्रपती शिवाजी महाराज जायचे. कोण जायचं? आणि मग कीर्तनात भजन रांगायचं. पंचपदी तर एवढी सुंदर रांगायची, असे गोड गाणारे तुम्हीच होते बरं का तेव्हा. आता तुमचा जन्म परत झाला. हा, हेच गायक होते कीर्तनात तुकाराम महाराज, आणि हेच दोन पाकवाचे होते कीर्तनात वाजवायला. असं महाराज सोपं आहे हे, पूर्वजन्मीचं सुकृत आहे तुमचं, म्हणून एवढं गोड वाजवत आहे, एवढं गोड गात आहे. आणि मग आणि कीर्तन एवढं रंगात आलं. माझ्या बरोबर म्हणणार तुम्ही सगळे? म्हणणार का? माझ्याबरोबर म्हणायचं सगळ्यांनी. एकदा ताड बसा बरं, सगळ्यांनी ताड बसा. आणि माझ्याबरोबर म्हणायचं दिन्न दिनदर माझ्याबरोबर, आणि यांच्यावर थांबायचं. फक्त समजा टाळ वगैरे वाजवणार म्हणायचं बरं का. तुम्ही नाही म्हणणार. आता तुम्हाला थोडीशी विश्रांती, 2 मिनिटं फक्त, लय वेळ नाही, 2च मिनिटं. हा, सगळ्यांनी म्हणायचं बरं का. बैठे सावधान. अजय ताट बसायचं, ताट मध्ये सावध मध्ये ताट बसायचं. हा हा, तयार ना तुम्ही? असं करून घ्या, असं करून घ्या. हा, असू द्या. हा, तुकोबाची अंबाबानी देवाच्या प्राणी, तुकोबाची अंबाबानी देवाच्या प्राणी. बारीक 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 मधुनी मधुनी गाये अभंग. बोला क्या बात है. करावा क्या बात है. वाह वाह वाह. करावा झाले अजून म्हणणार माझ्या टाळी आवाज येत नाही मला तुमच्या. क्या बात है. वाह वाह राजूकर.
बहुत बढ़िया असं हे महत्वाचं आहे लय गोड गोड लय गोड थोडे हात हात घ्यायचे थोडेसे सोपान ज्ञान सरसया टाळी वाजवा तुमच्या करता टाळी वाजवा लय गोड म्हणलात ना तुम्ही इतकं गोड मला असं वाटतं आता मरून या जावीन बा तुमच्याच पोटी जन्म यावे असं गोड 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 लय गोड आजी तुम्ही तर लय भारी त्या आजीला दात नाही तुम्ही असं म्हटलं बाय फार मारत जसं असेल तसं म्हटलं पाहिजे आणि मला लय आवडलं आजी लय बाय फक्त तुला दात येईन तिला दात नाही माझ्या आजीला दात नाही हा असं हा लय गोड पण महाराज भजन असावं का भजन असावं सांगू भजन का असावं माहिती भजन केलं तर जन्मातली कोणतीच शक्ती जन्मातली कोणतीच वाईट शक्ती आपलं भजन करू शकत नाही म्हणून माणसानं भजन करावं भजन करावं आणि मग तुकाराम महाराजांचं कीर्तन कुठं होतं माहिती का कुठं होतं हा हे महत्वाचं सांगितलं ना मी हा तुकाराम महाराजांचं कीर्तन लोहगाव मध्ये तुकाराम महाराजांच्या कीर्तन छत्रपती शिवाजी महाराज आले नाजराणा घ्या नाजराणा नाही लागत आम्हाला नाजराणा दिवट्या छत्री गोडे तो बऱ्याच न पडत नाही लागत आम्हाला सोने रुपया मृत्तिके समान माणिक पाषाण खडे नाही लागत आम्हाला तुमचं हे रवित्र धन तुमचं तुमच्या पाशीच ठेवा अहो मी याच लोकाला वाटले तुम्ही मला काय देताय नाही लागत आणि जिद सत्य आहे हा आणि मग जिद आहे ना जिद अपेक्षा नसते तिथं माणूस प्रेमात पडतो छत्रपतींचं तुकोबारायचं तेच झालं छत्रपतींच्या छत्रपती तुकोबारायच्या प्रेमात पडले आणि बसले कीर्तनात पण त्या काळात मोबाईल नव्हते 16 Pro 17 Pro Max अल्ट्रा असं नव्हतं त्या काळात गुप्तचर खातं होतं त्या मोबाईलपेक्षा सुद्धा फास्ट खातं आणि मग त्या काळात गुप्तचर खातं प्रमुख बैरजी नाईकाला कळालं आज आपल्या कीर्तनावर हल्ला होणार रामोशी समाजातलं पोरग आणि कळालं कीर्तनावर हल्ला होणार आहे राजांच्या जवळ येऊन सांगितलं राजा ऐका अहो कीर्तनावर हल्ला होणार आहे उठावं लागतं निघावं लागतं शिवाजी महाराज उठण्या अगोदर बाकीचे लोकच पळायला लागले म्हणजे उठाय पळाय सगळी लोक पळायला लागली आणि त्या दिवशी तुकोबारायने अभंगलेले पळताय काय 7 दिवसाचा जरी झाला उपवाशी परी कीर्तन रंग सोडू नये देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाऊ चरण न सोडी सर्वता आन तुझी पंढरीनाथा या कीर्तनात जर मरण आलं तर याच्यापेक्षा भाग्य याच्यापेक्षा पुण्य आणखी मृत्यू लोकात और छत्रपतींनी शब्द ऐकले छत्रपती शिवाजी महाराज म्हणले तुकोबारायला ऐका तुकोबा या कीर्तनात जर मला मरण आलं तर याच्यापेक्षा भाग्य माझं अजून दुसरं काही नाही बसले ना छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनात बसले आणि बसले छत्रपतीने सांगितलं तुम्ही कीर्तन चालू करा येऊ द्या मला मरण आलं तर बसले कीर्तनात आणि ते आले पठाण आले विशीवर आले त्यांना दुसरं कोणाशी घेणं देणं नव्हतं कोणाशी घेणं देणं नव्हतं छत्रपती शिवाजी महाराज आले विश्व आले ओ देखो शिवा विको आता थोडासा ओ देखो शिवा उधर उसको पकड केले काय पण तेवढ्यात देवानं काय केलं तुकाराम महाराजांनी देवाचा गाणं घेतला हे देवा जसा वरून काळा आहे तसा आतून पण काळा का एक तर कलियुगात तुझी कोणी भक्ती करत नाही आम्ही करतोय तर आमच्या कीर्तनाला गालबोट लावतो वय देवा याद राख जरी या कीर्तनाला जर काही झालं तर देवा तू आहे आणि मी विटेवरचा देव असा थर 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 कापायला लागला देव म्हणले आज काही खरं नाही आणि तुकोबारायला देव ब्यायचा का तुकोबारायचं कर्ज होतं देवा
ती म्हणतात पैशाचं नाही, भक्तीचं कर्ज होतं. देव घाबरायचे तुकोबा राहायला. आणि मग देव असे टन 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 उडायला लागले, घाबरायला लागले. आणि देवानं म्हणले आता नाही जावा तर मग माझं काय खरं नाही. देव कीर्तनात आले, तुकाराम महाराजांचे पाय धरले, फार फणफणले तुम्ही यांच्या का पायला मी, तुम्ही जा कीर्तन करा. तुकाराम महाराजांना कीर्तन करायला लावलं. आणि तुकाराम महाराजांच्या कीर्तनात जेवढे मावळे आले होते ना 18 बगड जातीतले, 20 शिवर जेवढे पार द्यायला होते का सगळे आतमध्ये घातले. तुम्ही जा कीर्तनात. सगळं कीर्तनात मावळं पाठवलं. 18 बगड जातीतलं एक मावळा नव्हता, 18 पगड जाती सगळ्या कीर्तनात होत्या. आज आम्ही जातीवाद करतो कीर्तनात आहे, पण वारकरी संप्रदाय कोण आहे? एका जातीवाल्याचा नाही, 18 पगड जातीचा वारकरी संप्रदाय. हा विचार बंद करून टाका. सगळ्यांचा आहे, सकळ अशी येते आया अधिकार. जातीवादाचा नाही आमचा परमार्थ. आम्ही सगळ्यांना ऍक्सेप्ट करणारे लोक आहे. आणि मग आले कीर्तनात, सगळे कीर्तनात घातले. आणि ते आले पटन, ओ देखो शिवा उधर बैठा है उसको पकड़ के लेके आ जा. एक गेला आतमध्ये, शिवाजी महाराज म्हणून पकडला. तर देवाने सगळी शिवाजी महाराजच करून टाकली होती कीर्तनात. उधर बैठा शिवा उधर सगळी शिवाजी महाराज, पण जाओ पकड के लेके आ जा. एक गेला आतमध्ये, 20च्या आतमध्ये शिवाजी महाराज म्हणून पकडले का 20च्या बाहेर नेला का तो निघायचा रफी. तू का बाग आहे तो म्हणायचा शफीक मे पहिले सेवा. शफीकला सोडलं का परत आतमध्ये जायचे. शिवाजी महाराज 20च्या आतमध्ये धरले, 20च्या आतमध्ये शिवाजी महाराज धरले, 20च्या बाहेर नेलं का तो निघायचा अहमद. तू का बाग आहे तो म्हणायचा मोहम्मद मे पहिले सेवा. त्यांचा राजा वैतागलं, हे असं निघायला लागलं. आणि तुम्हाला सबको काट डालो, सगळ्यांना कापून टाका, सगळ्यांना कापून टाका. देव म्हणले अंगलटच आलं की. देवानं सगळ्यांची रूप आकर्षित केली आणि स्वतः छत्रपती शिवाजी महाराजाचं रूप पांडुरंगानं घेतलं. एवढी मोठी जागा छत्रपतींची होती. बसले घोड्यावर बसले देव. छत्रपती शिवाजी महाराजाचं रूप घेतलं. टाच मारून घोड्याला एवढं आणि बसले घोड्यावर बसले. तगडाक 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 हा. आणि मग वाजवना टाळी वाजवना असा. आणि मग निघाले. कसे निघाले? वाजवा आणि निघाले. बस एवढंच होतं. लय नको पळवायला. हा आणि पळायला लागले. गेलो. आता देव आपल्या साधू संतांच्या स्वप्नात येत नाही. योग याच्या ध्यानी द्या आता ना थोडस तुमच्या नाही कळायला जाऊ द्या तुम्हाला. तुमच्या स्वप्नात येत नसतोय आमचा देव. आणि महाराज काटेवनात नेलं, काटेवाडीला नाही काटेवनात नेलं. देवानं गोड्यांना आज्ञा केली, टाका खाली. त्या काळातल्या गोड्यांना कळायचं, गोड्यांना कळायचं. असं दणादण फेकलं, सगळं पठाण फेकून दिलं. बडबडजिनो घोडो खानो घणो, बडबडजिनो घोडो खानो घणो, चलनो थोडो घोड़ो को एक छोड़ो मारो, नीचे बडजी ऊपर घोडो. नाही कळालं? मराठी सांगतो. बडजीचं ग्वाड, त्याला खायला लई पण चालायला थोडं. गोड्यावर जर बडजी बसलं, गोड ढळावा म्हणून जर छडी मारली तर बडजी खाली, गोड्यावर टांगा पलटी. असं महाराज देवानं कीर्तनाचं रक्षण केलं. आणि मग कीर्तनात रक्षण केलं म्हणून आम्हाला मागायची गरज नाही. मार म्हणले मागे आमचं कर्म आणि आमचं वर्म देवाप्रती गोड असेल. आणि देवाप्रती जर गोड असेल तर महाराज चुकल या वर्म फेरा पडेल. वर्म चुकू देऊ नका. देवाजवळ जाताना ना वर्म बरोबर असलं पाहिजे. आणि भक्तीचं वर्म आम्हाला सांगितलं ना, सोपे वर्म सांगितले, संती सांगितलं ना. आणि वर्माला महत्व दिलं पाहिजे. वर्णाला आपलं वर्माला नाही कळायला जाऊ द्या. वर्माला महत्व दिलं पाहिजे. वर्माला महत्व दिलं पाहिजे. नाही कळालं अजून? वर्मालाच महत्व दिलं पाहिजे. आणि मग वर्म काय? वर्म आहे जुन्या काळात पुरीच्या बापाला मार्केट होतं का पोराच्या बापाला मार्केट होतं? कसं होतं? हा पोराच्या बापाला मार्केट होतं. हा बरोबर. आता कोणाला आहे?
फक्त सांगायला आहे. आणि मग आहे ना जुन्या काळात होतं गुरुजी, होतं तसं तसं होतं बरं का शुभमजी, तसं होतं गुरुजी. आणि मग जुन्या काळात लग्न जमली का पहिला प्रश्न कशाचा असायचा, अण्णा तुम्ही लय लग्न जमवल्यात मला माहिती, तुम्ही बोला जरा पटपट बोला. काय हुंड्या म्हणजे देणं घेणं काय बुवा ते असायचं. आणि असंच लग्न आपल्या इथं जमलं, आपलं राजूर बावल्यात. आजे कुठं चाली, बसा हो थांबा ना, बसा बसा, हा अजून संपलं नाही थांबा, 9 वाजलेत माहिती मला, पण बसा ना 10 मिनिटं थांबा ना जरा, हा असं हा. आणि मग आणि मग उठून नाही देणार कोणाला मी, तुम्ही बसून घ्यायचं आता गपचिप. हा हा कीर्तन संपस तर हालचाल करायची नाही. 10 वाजता मी आपलं 4 वाजता कीर्तन सोडणार आहे मी आज. हा आणि मग आणि लग्न बरं का जुन्या काळात ते ना लग्न जमली का पहिला प्रश्न कशाचा असायचा, आपलं देवाण घेवण्याचा. आणि मग पहिला प्रश्न असला ते आपलं राजूर मध्ये लग्न जमलं. आणि लग्न जमल्यानंतर पहिला प्रश्न झाला की द्यायचं काय घ्यायचं काय. मुलीचा बाप म्हणला आपण असे, तुम्हाला काही करता आलं तर करा, नाही तर या वर्षी काय आपल्या डोक्यात नाही. मुलाचा बाप म्हणला काय देऊ नका, फक्त काय करायला या, आग सदा टाका या, लयच अभ्यास गड्या तुमचा. आणि मग आग सदा टाका या. आणि मग आता काय करो, आग सदा टाकायला या म्हटल्यानंतर मुलीचा बाप म्हटलं आम्ही एवढे पण कमी नाही. मुलीच्या बापानं काय केलं, आम्ही निश्चित एवढं कमी नाही, आम्ही काहीतरी देणार, जेवढं वाराड आहे ना आपलं तेवढ्या वाराडाला चांगलं चुंगलं जेवण देण्याची जबाबदारी पुरीचा बाप म्हटला माझी. मग बटन बंद केलं तर सांगितलं. आणि मग सांगितल्यावर म्हणले मुलाचा बाप म्हटला काय बटन. आणि मग म्हटले काय देऊ नका, फक्त तुम्ही सगळं, आमचं मुलीचा बाप म्हटलं आम्ही जेवण देणार, सगळं ठरलं. लग्नाच्या आदल्या दिवशी चांगलं नामांकित रवींद्र इव्हेंटवाले ते सगळे, त्यांचं जेवणाचं सगळं त्यांचं सिस्टीम माहिती यांचीच होती. हा 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 मी लय अपडेट बोलत असतो पण तुम्हाला कळलं पाहिजे. हा ते आश्चर्य होतं गडी. आणि मग त्याचं सगळं गडीचं सगळं, त्याला इकडचा कीर्तनातला लय अंदाज नव्हता पण जेवणाचा लय अंदाज फिट होता गड्याचा. हा लय फिट गडी, तिकडं त्याच्याकडून चौकाही इकडे तिकडे होईल. हा हा भाजी बनायची खरं ना त्याच्या कुणाच कळा. हा आता काय शिकतो आहे का घेतलं नाव आता. आणि बघ ना, आणि बघ रवींद्र इव्हेंट वाला गडी तिथं. आणि मग तो गडी गेला स्वयंपाक कराय, पण यांच्याकडे माझं आजचं कीर्तन होतं, हे आलं बदली मायाक, हे गडी आलं मायाक आज कीर्तनाला. आणि यांनी पाठवलं बदली आचार्य दुसरं आचार्य पाठवले. हो त्या आचार्यानं लय मिळणार होता. त्या आचार्य गेला. आता लग्नात जेवण काय होतं माहिती का, लाडू डाळ पुरी भाजीचं जेवण होतं. आता यांनी दुसरंच आचार्य पाठवलं, हे रवींद्र दादानं. आणि दुसरं आचार्य पाठवले, ते आचार्य जरा गंमत जरा वेगळी होती त्यांची. ते उभंच राहिलं डायरेक्ट, आता लयच म्हणावं घेतला, आता बसा आता नका उठू. हा आणि बघ ना ते म्हणत लयच काकरू काढून बोलायचं काम चाललंय गाड्या महाराजांचं. आणि मग ते आचार्य गेलं, आचार्यानं बरं का, आचार्यानं पाक लाडू तयार करण्याकरता आजी अगोदर काय करावं लागतो, लाडूचा पाक तयार करावा लागतो. पण पाकामध्ये जर समजा त्या पाकाची चाचणी चुकली आणि पाक जर कडक झाला, लाडू कसे वाट्यात, कडक वाट्यात, साहजिक गोष्ट आहे. पाक कडक झाला तर लाडू कडक वाट्यात. आता यांच्या आचार्याकडून चुकली चाचणी चुकली त्या पाकाची. आणि मग रात्री अंधारातच यांनी लाडू बिडू असे बांधलेच म्हणतात ना तुमच्याकडे, तयार केले. आणि लाडू तयार केले. लग्नाचा दिवस उगवला गेला. आता हल्ली तरी आपल्याकडे लग्नाचा मुहूर्त जर 2 वाजता आहे, लग्न किती वाजता लागतं आपल्याकडे, 4 वाजता, म्हणजे 2 तास लेट लागतं. पण लग्न वेळेवर लागलं पाहिजे. का वेळेवर लागलं पाहिजे, श्रीरामचंद्र प्रभूचं सीतामय्याचं फक्त 3 मिनिटं उशिरा लग्न लागलं. किती मिनिटं, 3 मिनिटं. दादा त्या 3 मिनिटापायी त्यांना किती वर्ष वनवास भोगावा लागला, आपली किती तास लेट होत्यात. आणि म्हणून काय माणसं ना आयुष्यभर वनवासीचे. हा म्हणून लग्न वेळेत लावायचं. आणि लग्न वेळेवर लागलं ना, 2 वाजताचं लग्न 4 वाजता लागलं. आणि काय माणसं लग्नाला लग्न म्हणून येत नाही. जेवायला म्हणून आले, जेवायला म्हणून आले जा. आणि आपल्या लोकांना पंक्ती पळायला नाही सांगावं लागत. आता आज पंक्ती तयार झाल्या, पंक्ती तयार झाल्या, पंक्ती तयार झाल्या, पंक्ती तयार झाल्या, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण पंक्ती तयार झाल्या. लाडू डाळ भात बघ. आता आजी बघ कशी हसली, बघ आता बरं हसतच नव्हती, आता बरं हसाय आलं तुला. तू बस ती काय तशी जेवायला आजी. आजी उद्यापासून पुढे नाही बस, रोग येऊ दे त्या महाराजाला, मी माझं माग बसल. आणि बरं का आजी, बरं का लय राग नको येऊ देऊ, मी तुझ्या नातासारखा. आणि मग बरं का आजे
आणि बघ हा हा आणि मग पंक्ती पडल्यानंतर तुमच्या ताटात नाना लाडू डाळ भात पुरी भाजी पदार्थ वाढला. तुमचा पहिला हात कशाला जाईल? लाडूला हात गेला. अख्खा महाराष्ट्र पण खरं बोलणार का मला आज भेटलंय. हा लाडूला हात गेला पण लाडू काय हातानं फुटाणा. लाडू काय हातानं फुटाणा. हे म्हणले लाडू हातानं फुटत नाही. आता वराड सगळं जेवायला बसलो होतं. हे म्हणले आता काहीतरी युती स्थापन करावं लागेल. युती कोणती म्हणले? अजून 2 पक्ष लागतील. 2 पक्ष म्हणले कोणते? वरच्या पक्षाचे 2 कार्यकर्ते द्या आणि खालच्या पक्षाचे 2 कार्यकर्ते द्या. युतीची वेळ झाली. वरच्या पक्षाचे 2 आणि खालच्या पक्षाचे 2 कट्टर नव्हते. रातोरात पक्ष सोडून पण मधला काय फुटला तुम्हाला कळालंच नाही. मला काय बोलायचं. मधला फुटला नाही. मधला लय कट्टर होता. म्हणला एकटाच राहायचं पण लढायचं. म्हणला जिथपर्यंत लढणं व्हाय तिथपर्यंत. आणि राहिला एकटा आणि राहिला. आता लग्नात लय प्रकारचे लोक असतात. हौशे गौशे नवशे. एक आपल्या कचेरीच्या दरवाजा आपलं ते स्वयंपाक खोली असते ना लग्नात, त्या स्वयंपाक खोलीच्या दरवाजातच बसलो होतं. दरवाजाला सापट असते बघा, आपण त्याला काय म्हणतो. हा बघ त्याच्यातून लाडू घातला एकानं. दरवाजापाशी बसलो होतं आणि वाढायला लागलो जोरात. लग्नात सहकार्याची भूमिका लय असते. लग्नात सहकार्याची भूमिका. मागून 2 जण आले. मागून त्याला 2 जण लॉम काढले. असं लाटाकले. हा अख्खा दरवाजा बिजागरी सही तुपटून आला पण लाडू काय फुटला नाही. फुटला नाही. लाडू फुटला नाही. नाही फुटला लाडू. आणि नाही फुटला. एक जण असा बसला होता. तो पहिलवान होता जरा. तो म्हणला का नाही लाडू फुटत? घ्या इकडे लाडू. घेतला लाडू. इथं ठेवला. इथं लाडू इथं ठेवला. जोरात असं केलं. संगत शिरा 2 शिरा संगच उपटून आल्या. पाहता काय माझ्याकडे लाडू काय फुटला नाही. मुलाचं बाप वाईता गेलो मुलीच्या बापाकडे गेलो. मुलीच्या बापाची भर लग्नात कॉलर धरली. लग्नात कॉलर धरल्यावर मुलीच्या बापाला आला राग. मुलीच्या बापानं सुद्धा मुलाच्या बापाची कॉलर धरली. आता राजूर बाहुल्याचं वाराड माहिती तापाड हा भांडणं सुरू झाली. आणि भांडणं सुरू झाल्यावर लग्न मांडपातच भांडणं सुरू झाले. आता काय करावं? आता लग्न नेमकी हॉलला इकडे बघा ना. हॉलला लग्न होतं. हॉलला लग्न असल्यामुळं मारायला काय सापडा गाई कशानं मारलं? लाडून मारलं. आता मला सांगा लाडूचं काय चुकलं होतं बोला ना. पहिली पाक चुकला होता. पाकाची काय चुकली होती? चाचणी. आणि पाकाच्या चाचणीचं वर्म चुकल्यामुळं हा फेरा पडला. चुकली या वर्म फेरा पडे. म्हणून जीवन जगायचंय. जीवन कोणत्या पद्धतीने जगायचं माहिती का? आनंद जीवन सुगंधारी कोणे दिवशी बैसुनी हातीवर, कोणे दिवशी पालती सुभेदार. म्हणून सांगतोय आम्हाला आशा नाही, आम्हाला पास नाही, पण भजन करावं. आशेचं भजन करावं. कोणतं? विठोबा विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई हरि 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 हरि
विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरे 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 जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा हरि जय हरि हरे 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 जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा 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 रखुमाई विठोबा 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 रखुमाई हरि जय हरि 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 जय जय हरि हरि जय जय हरि 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 जय विठोबा रखुमाई विठोबा हरि जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हा हा विठोबा रखुमाई डोबा रा 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 डोबा रखुमाई डोबा रखुमाई डोबा रखुमाई डोबा रखुमाई डोबा रखुमाई डोबा रखुमाई डोबा विठोबा रखुमाई विठोबा काय करी विठोबा विठोबा रखुमाई विठोबा 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 रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि हरि विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज तुकाराम